मार्च 1976 मध्ये स्वामी समर्थांनी दर्शन दिले व लागोपाठ 3 वेळा भेटून स्वामींना, जनार्दन स्वामी, घराबाहेर पडायला उद्युक्त केले. पहिल्या भेटीत खूप शिव्या देऊन बोलले व म्हणाले, "अरे एवढा मी बोलतोय काही जातेय का डोक्यात?" यावर जनार्दन स्वामी म्हणाले, "शिव्या देणे हा तुमचा स्वभाव आहे आणि शिव्या देणे तुम्हाला आवडतात आणि मी ऐकायचं काम करत आहे." दुसऱ्या भेटीत स्वामी समर्थ म्हणाले, "मी तुला असेच तुझे पुण्याचे गाठोडे घेऊन वर जाऊ देणार नाही. दु की कष्टी लोकांवर मायेचे पाख घाल, त्यांना सन्मार्गाला लाव, तुला बाहेर पडावेच लागेल." यावर जनार्दन स्वामी म्हणाले, "स्वामी मला ज्योतिषशास्त्र, मंत्रविद्या व औषधांबद्दल काही ज्ञान नसताना कशी लोकांची सेवा करता येणार?" समर्थांनी उत्तरादाखल सांगितले, "याचा काही एक विचार करायचे कारण नाही. तू जे बोलशील त्याप्रमाणे होईल." तिसरे वेळी स्वामी समर्थ प्रगट झाले. चेहरा उग्र होता. हिंदीमध्येच तंबी भरी, "ज्यादा बकवास मत करो, हम तुम्हारा कुछ नहीं सुनना चाहते, हम जो कहेंगे वही होगा, चलो मेरे साथ." अशा निश्चय बोलल्याने स्वामींची, जनार्दन स्वामी, वाचाच बंद झाली. एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे ते स्वामी समर्थांकडे ओढले गेले. समर्थांनी स्वामींना सदेह आकाशमार्गाने एका निर्जन जंगलातल्या किल्ल्यात नेले व मांडीवर प्रेमाने बसवून, "आता कसे वाटते?" कसे विचारले. यावर "बरे वाटते" एवढे म्हटल्यावर विश्वाची सैर घडवून अनेक तास फिरवून वडोदरा शहराच्या वाडी भागात अलगद आणून सोडले. या विलक्षण अनुभवामुळे स्वामींचा, जनार्दन स्वामी, जो काही विरोध होता तो मावळला व पूर्ण बदल घडून आला. जनार्दन स्वामींचे चरित्र, एक दिव्य ईश्वरी शक्ती, यांत वरील अनुभव सविस्तर व रोमांचकारी दिलेला आहे. पुढे काही महिन्यांनंतर स्मॉल फार्मर्स डेव्हलपमेंट एजन्सीच्या कार्यालयात काम करीत असताना, अचानक व बेसावध असताना श्री दत्तकृपेची सुरुवात झाली. तेव्हा स्थूल देह खुर्चीला घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना त्या अज्ञात हालचालींना आवर घालणे जमेना व अचानक सूक्ष्म शरीराच्या अवस्थेत ऊर्ध्वगमन जोरात सुरू झाले व स्वामींचे देहावरचे नियंत्रण सुटले. आकाशात अधांतरी लटकणाऱ्या झोळीमध्ये होऊन राहावे लागले. भगवान दत्तात्रेय झोळी हालवत होते व त्यांच्यावरून स्वामी समर्थ व टेंबे स्वामींच्या मध्ये वाद झाला. टेंबे स्वामी हे स्वामी समर्थांना म्हणाले, "जणू माझा आहे तो नेहमी माझ्या समाधीस्थानी येतो. प्रसादाच्या एका शीताचीही अपेक्षा करीत नाही तेव्हा तुम्ही येथून निघून जा." यावर स्वामी समर्थ म्हणाले, "चूप. तो सर्वस्वी माझा आहे. याच नाही तर जन्मोजन्मी तो माझा आहे. चले जाव यहाँ से." तसे टेंबे स्वामी अंतर्धान झाले. असे होत असताना हळूच प्रभू दत्तात्रेयांच्या लहान मूर्तीने जी झोळी हलवत होती तिने स्वामींच्या आज्ञाचक्रावर उभे राहून कृपा केली आणि "स्वामी, समाधी, समाधी" असे ओरडले व त्यांचे देहभान हरपले. अशा अवस्थेत ऑफिसमधून त्यांना त्यांचे मामेभाऊ शरद कानेटकर यांच्याकडे पोचविण्यात आले. ही अवस्था सतत 7 दिवस टिकली व प्रत्येक दिवशी वेगवेगळे दिव्य अनुभव आले. पूर्णपणे व्यावहारिक स्थितीत यायला अनेक सत्पुरुषांचीही मदत मिळाली. या दिव्य अनुभूतीनंतर स्वामींनी आपले गुरुपदाच्या कार्याला सुरुवात केली. ऑफिसच्या कामातून स्वेच्छानिवृत्ती घेतली व पूर्णपणे या कार्याला वाहून घेतले. सुरुवातच्या 2 वर्षात म्हणजे 1976 ते 77 मध्ये समर्थ विहार, वडोदरा येथे ध्यान मंदिरात व अहमदाबादला श्री जांभेकर वाड्यात अनेक भक्तांना अनुग्रह देऊन मार्गदर्शनाचे कार्य सुरू झाले. हळूहळू या आध्यात्मिक कार्याचा विस्तार होत होत आनंद, नडियाद व नंतर मुंबई, पुणे, अहमदनगर व पुढे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक असे इतर राज्यातही कार्य विस्तारत गेले व सतत 37 वर्ष संचार चालू राहिला. धुळे जिल्ह्याच्या आता नंदुरबार, शहादा जवळील टाकरखेडा या ठिकाणी श्री दत्त मंदिराची स्थापना केली व तेथे आश्रम सुरू केला व दरवर्षी गुरुपौर्णिमा व दत्त जयंती असे उत्सव साजरे होऊ लागले. अगदी अल्प काळात ते इतके लोकप्रिय व सर्वांकडून भरभरून प्रेम मिळविते झाले याचे रहस्य काय आहे? आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर सुद्धा प्रेमळ संबंध ठेवणे कठीण जाते. स्वामींबाबत एक प्रमुख कारण म्हणजे त्यांनी अगदी एकदम वेगळी वाट पत्करली. तसे पाहिले तर संन्यासी पण भ्रमंतीत राहून 303 दिवस एका ठिकाणी राहतात. स्वामी गृहस्थी होते. बऱ्याच ठिकाणी संप्रदायामध्ये असे आढळते की गुरु आपल्या आश्रमात स्थिर राहून शिष्य, भक्त त्यांच्याकडे जातात. पण स्वामींनी सगळी गणितं बदलून टाकली.
पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.